विधान परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। महायुतीकडून भाजपचे 5, अजित पवार गटाचे 2 आणि शिंदेंचे शिवसेनेचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत। ठाकरे गट मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा। असं झाल्यास विधान परिषदेची निवडणूक होणं अटळ। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपची 5 नावं जाहीर। पंकजा मुंडे, योगेश टिळकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश वेटेकर यांना उमेदवारी। आज दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिवसेना शिंदे गटातून लोकसभेचं तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना विधान परिषदेमध्ये संधी। भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा। काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिवंगत खासदार राजू सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी। सलग दुसऱ्यांदा प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी। काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी जाहीर। सातव समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वसमत शहरामध्ये जल्लोष साजरा। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच बीडच्या परळीमध्ये मुंडे समर्थकांचा जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडत केली घोषणाबाजी। विधान परिषद निवडणुकीसाठी परिणय फुके यांच्या नावाची घोषणा। गोंदियाच्या गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जोरदार जल्लोष। काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिवंगत खासदार राजू सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी। सलग दुसऱ्यांदा प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी। तर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी जाहीर। सातव समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वसमत शहरामध्ये जल्लोष साजरा। नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती। शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी। अपक्ष उमेदवार किशोर कोल्हे यांचा पराभव। नाशिक शिक्षक मतदारसंघावरती शिंदेंचं वर्चस्व। किशोर दराडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी। भाजपच्या किरण शेलार यांचा 26,026 मतांनी केला पराभव। बाळासाहेब ठाकरेंना केला विजय अर्पण। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर आमदार अनिल परब यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। ठाकरेंकडून अनिल परब यांचं अभिनंदन। मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष। भर पावसामध्ये अनिल परब यांना खांद्यावरती घेत कार्यकर्त्यांचा डान्स। ठाकरे गटाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांनी निवडणुकीमध्ये पैशांचा वापर केला। मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप। मुंबई शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय। शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांचा 4083 मतांनी पराभव। मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर विजयी। विजयानंतर नवी मुंबई मतदान मोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष। कोकण पदवीधर मतदारसंघामधून भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय। काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची डावखरेंची प्रतिक्रिया। कोकण आता 100% महायुतीचं झालंय। कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये निरंजन डावखरेंचा विजय झाल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। कोकण पदवीधर मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे विजयी झाल्यानंतर रायगडमध्ये जल्लोष साजरा। डावखरेंचा सलग तिसऱ्यांदा विजय झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। नवी मुंबईमधल्या कोकण भवनाच्या समोर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। निरंजन डावखरेंचा विजय झाल्यानंतर भाजपचा जल्लोष। पोलिसांची मध्यस्थी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भामध्ये काँग्रेसची आज दिल्लीमध्ये बैठक।
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासह नेते उपस्थित राहणार। मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून वीज बिल प्रश्नावरती आज मुंबईमध्ये आंदोलन। विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निदर्शनं करणार। नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारांची भेट। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांकडून महाराष्ट्रातील विकास कामांचा घेतला आढावा। पहिल्या संसद अधिवेशनाच्या दरम्यान आज एनडीए खासदारांची बैठक। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाची रणनीती ठरणार। मनोज जरांगे राहत असलेल्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनद्वारे टेहाळणी। जरांगेंच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावरती ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती। विजय मल्ल्याच्या विरोधामध्ये आणखी एक अजामीनपात्र वॉरंट जारी। इंडियन ओव्हरसीज बँकेचं 180 कोटींचं कर्ज बुडवल्या प्रकरणामध्ये कोर्टाची कारवाई। अभिनेता सलमान खानला जिवे मारण्यासाठी बिश्नोई गँगकडून 25 लाखांची सुपारी देण्यात आली होती। पोलिसांच्या चार्जशीटमध्ये उल्लेख। 5 आरोपींच्या विरोधात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल। नागपूरमध्ये मर्सिडीज कारनं धडक देऊन 2 तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूचं पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण। नागपूरमधल्या रामझुला उड्डाणपुलावरती 25 फेब्रुवारीला झाला होता अपघात। चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये आता जीन्स, टी शर्ट आणि जर्सी परिधान करण्यास सुद्धा बंदी। कॉलेजच्या प्राचार्यांनी या संदर्भामध्ये नोटीस काढून विद्यार्थ्यांना दिल्या सूचना। 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांची 10 ते 12 जुलैला पायाभूत चाचणी होणार। लेखी आणि तोंडी पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार। राज्यातल्या 13 साखर कारखान्यांना 1998 कोटींचं मार्जिन लोन। केंद्र सरकारच्या एनसीडीसी मार्फत लोन देण्यास अमित शहांचा हिरवा कंदील। $12.5 कोटींच्या धान घोटाळ्यामध्ये भंडाऱ्यामध्ये 6 जणांना अटक। आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भावाचाही समावेश। राष्ट्रवादीचे आमदार राजू कोरमारे यांच्या भावालाही अटक। जुलैमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता। जून महिन्यामध्ये देशामध्ये 147 मिलीमीटर पाऊस पडण्याची आयएमडीची माहिती। सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी। मागच्या 24 तासात 90 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी 12 टीएमसीवर। लोणावळ्यामध्ये काल यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस। 24 तासात 136 मिलीमीटर पावसाची नोंद। आतापर्यंत 798 मिलीमीटर पावसाची नोंद। नंदुरबारमधील रिमझिम पावसामुळे सातपुड्याचं सौंदर्य खुललं। देवगोई घाटामध्ये धुक्याची हिरवी चाल। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामधील गोळकोट किल्ल्यावरती पर्यटकांना आढळले दगडी तोफ आणि गोळे। साफसफाईनंतर आणि खोदाईनंतर तब्बल 80 तोफ आणि गोळे सापडल्याची माहिती। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार। पालखी पुण्यातून हडपसर मार्गे मार्गस्थ होणार। पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये। राज्याच्या कृषी विभागामध्ये 118 कोटी 86 लाखांचा घोटाळा। भारतीय किसान संघाचे नाना आखरे यांनी केला गंभीर आरोप। शेतकऱ्यांना खात्यामध्ये निधी देण्याच्या ऐवजी जादा दराने वस्तू खरेदी केल्याचा केला आरोप। यूपीआयद्वारे पेमेंटला ग्राहकांची पसंती। वर्षभरामध्ये व्यवहार 49% वाढले। हस्तांतरित केलेल्या रकमेमध्ये 36% वाढ। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यानं पुणे मेट्रो बंडगार्ड स्थानकावरती 12 मिनिटांपेक्षा जास्त काळ खोळंबल्याची चर्चा। मेट्रो अधिकाऱ्यांकडून मात्र तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।